नमस्कार. मी वैद्य गणेश कराड. आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी हा व्हिडिओ. संक्रांतीपासूनच उन्हाचं प्रमाण जे आहे ते हळूहळू वाढत होतं, परंतु होळीनंतर बऱ्यापैकी उन्हाचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागले आणि सध्या तर दुपारचं तापमान जवळपास 35 डिग्री सेल्सिअसच्या पण वर गेलेलं दिसतं आहे. तर अशा वाढलेल्या उन्हामध्ये बऱ्याच घरांमध्ये आता दही, लस्सी, ताक यांचा रोजच किंवा नित्य वापर होताना दिसतो आहे. आणि साहजिकच सामान्य माणसामध्ये एक गोड गैरसमज आहे की दही, ताक हे अत्यंत थंड पदार्थ आहेत आणि हाताला लागतात पण थंड. त्यात जर फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर ते स्पर्शाला अजूनच थंड लागतात. पण वास्तविकता वेगळी आहे. दही हा अत्यंत उष्ण पदार्थ आहे. ताक देखील आपण त्याला थंड म्हणू शकत नाही आणि म्हणूनच आत्ता पित्ताचे त्रास होणारे म्हणजे उलटी होणं, जुलाब होणं, ॲसिडिटी होणं असे पेशंट वाढलेले दिसत आहेत. एकतर उन्हाचं वाढतं प्रमाण आणि सोबतच गैरसमजामुळे दह्याचं होणारं सेवन ह्याच्यामुळे बरेच रुग्ण सापडत आहेत. तर त्यांचं मूळ हे बऱ्याच रुग्णांमध्ये दह्यापासूनच आलं आहे असं दिसतं आहे. त्यामुळे सर्वांना सल्ला हाच राहील की पुढचे 2 महिने म्हणजे पाऊस सुरू होईपर्यंत दही न खाल्लेलंच बरं. आणि विशेषतः ज्यांना पित्ताचा त्रास आहे, ज्यांना स्किनचा त्रास आहे, ज्यांना शुगरचा त्रास आहे, ज्यांना उष्णता शरीरामध्ये जास्त वाटते, अशा लोकांनी दही खाऊच नाही. अगदीच खायचं असेल तर साखर घालून, विशेषतः खडीसाखर घालून, त्याचबरोबर मुगाच्या वरणासोबत किंवा तूप किंवा मध यांच्यासोबत दही खाल्लं तर कमी त्रास होईल, बट टाळलेलं चांगलं. आणि आता राहिला ताकाचा प्रश्न. ताक देखील थंड असं म्हणता येणार नाही. दह्याच्या तुलनेत कमी गरम आहे. पचायला मंथन केल्यामुळे जे आहे आपण घुसळतो दह्याला, तर ते केल्यामुळे पचायला हलकंच असतं दह्याच्या तुलनेमध्ये ताक. आणि अभिषंद म्हणून जो एक गुण दह्यामध्ये आहे, चिकटपणा, शरीरामध्ये जाऊन चिकटपणा किंवा चिखल उत्पन्न करण्याची जी गुण किंवा जी ताकद दह्यामध्ये आहे ती ताकात कमी झालेली असते. त्यामुळे ताक हे दह्या इतकं बाधाकारक होत नाही, पण तरी देखील आंबट आहे. आणि प्रायः सगळी आंबट पदार्थ, काही 1-2-3 सोडली तर प्रायः सगळे आंबट पदार्थ हे गरमच असतात. द्राक्ष, डाळिंब आणि आवळा हेच फक्त आंबट असून पण थंड आहेत. बाकी सगळे पदार्थ बहुधा जे आंबट आहेत ते गरमच असतात. तर ताक देखील आपण त्याला थंड म्हणू शकत नाही, पण दह्यापेक्षा कमी त्रासदायक आहे. तरी देखील ज्यांना मुळात आम्लपित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी ताक न घेतलेलं बरं. आता ज्यांना ताक घ्यायचं आहे त्यांनी 2-3 नियम ताकासंबंधी पाळायला हवेत. की जे दही तुम्ही ताक बनवायला वापरतायत ते फ्रेश पाहिजे, ताजं दही, ताजं परंतु व्यवस्थित लागलेलं. अर्धवट लागलेलं दह्यापासून बनवलेलं ताक नक्कीच त्रासदायक होणार आहे. किंवा 2-3 दिवसापूर्वी लागलेलं दही असेल शिळं, त्याने देखील त्रास होणार आहे. दुसरं, लस्सी घेऊ नये, ताक घ्यावं जे की म्हणजे त्यातलं लोणी बऱ्यापैकी काढलेलं असेल, पातळ ताक, पाणी टाकलेलं. तिसरं, ताकासोबत सैंधव मीठ किंवा खडीसाखर हे घालूनच ताक घ्यायला पाहिजे. चौथं, ताक शक्यतो दुपारच्या जेवणात जेवताना किंवा जेवणाच्या मध्ये घ्यावं. जेवणानंतर ताक घेतलं तर त्रास होण्याची शक्यता वाढते. आणि एवढ्या गोष्टी पाळून जर ताक घेत राहिलात तर काही विशेष त्रास होणार नाही निरोगी माणसाला. ज्याला ऑलरेडी पित्ताचा त्रास आहे त्याने थोडंसं टाळलेलं बरं. दही मात्र सर्वांनी टाळलेलं चांगलं राहील, कारण त्रासदायक होऊ शकतं. अशाच आयुर्वेदिक सल्ल्यांसाठी मार्गदर्शन काही आजारांबद्दल हवं असेल, त्याचबरोबर विविध आजारांच्या उपचाराकरता आणि मार्गदर्शन घेण्यासाठी श्रीमद वाग्भट आयुर्वेद चिकित्सालय, शेवगाव येथे आवर्जून भेट द्या. सर्वांनी उन्हाळ्याची काळजी घ्या. याबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला नक्कीच संपर्क करा. धन्यवाद.